नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या आरोग्यासाठी चांगले पचन खूप गंभीर आहे। शरीरात आरोग्य आणि ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यासाठी मानवी शरीरात कार्यक्षम पचन आणि घाण बाहेर काढणं आवश्यक आहे। असा कोणताही मानसिक आजार नाही ज्याचा पचनावरती परिणाम होईल। जेव्हा आपण कधी या गोष्टीला टॉलरेट इग्नोर करतो किंवा ड्रग स्टोअरमधील औषधांचा उपयोग करतो, तर तेव्हा मित्रांनो आपण हे विसरून जातो की आपली बॉडी आपल्याला एक अर्जंट मेसेज पाठवत आहे आणि तो मेसेज आपण ऐकला पाहिजे। आपल्यामधील अस्वस्थता ही आपल्यासाठी अर्ली वॉर्निंग साइन असते, म्हणजेच आपल्या शरीराला चेतावणी असते। अपचन हे भरपूर आजारांचे कारण आहे, कारण पचनक्रियेतील अडथळा सपोर्ट करतो मायक्रोफॉर्मच्या ओव्हरग्रोथमध्ये। ओव्हरग्रोथ झालेली ईस्ट, फंगाय आणि मोल्ड्स ह्याच्यामुळे सुद्धा अपचन होते। खराब डायजेशनमुळे आपला रक्तप्रवाह ॲसिडिक होतो। पुढे जाऊन नरिशमेंट व्यवस्थित नाही होऊ शकत। जर आपले अन्न व्यवस्थित पचत नसेल तर प्रॉपर नरिशमेंटशिवाय आपण पूर्णपणे कायमस्वरूपी हेल्दी नाही होऊ शकत। फायनली आपण काय करतो तर ह्या क्रोनिक आजारांकडे लक्ष देणं कमी करतो, पण त्याचा परिणाम म्हणून कधीतरी आपल्याला सिरियस कंडिशन्सना सामोरे जावे लागते, जसं की क्रॉन्स डिजीज, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा इवन कोलोन कॅन्सरला सुद्धा। आता पचनक्रियेच्या नेमक्या 3 भूमिका आहेत आणि त्या सर्व कार्यक्षम असल्याच पाहिजेत, जेणेकरून आपले चांगले आरोग्य मेंटेन होईल। पण सगळीकडेच प्रॉब्लेम मात्र सेम आहे। तर त्यातील प्रॉब्लेम क्रमांक 1 म्हणजे अपचन आपल्या तोंडातच सुरू होते आणि मग ते आपल्या पोटामध्ये आणि छोट्या आतड्यांमध्ये जाते। दुसरा प्रॉब्लेम काय होतो तर अन्न शोषून घेण्याची क्षमता छोट्या आतड्यांमध्ये कमी होते, म्हणून त्यामुळे तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला आतड्यातील बद्धकोष्ठतेला सामोरे जावे लागते किंवा घाण गॅसेसना सामोरे जावे लागते। तर मित्रांनो, ही होती तुमच्या पचनक्रियेची एक टूर, जी हे कसं एकमेकांशी ओव्हरलॅप्स होतात। पचनक्रियेला तेव्हा सुरुवात होते जेव्हा आपण आपले अन्न चावायला सुरुवात करतो। जसे आपले दात अन्न बारीक करायला सुरुवात करतं, त्याचवेळी आपल्या तोंडातील लाळही त्याच्यामध्ये मिक्स होते। जेव्हा अन्न पोटापर्यंत पोचतं तेव्हा पोटातील ॲसिड त्याला फर्दर ब्रेकडाऊन करायला मदत करतं। तिथून पचलेलं अन्न छोट्या आतड्यांमध्ये पुढे सरकतं। त्यावेळी जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते शोषले जातात आपल्या शरीराच्या उपयोगासाठी। त्याच्या पुढचा शेवटचा स्टॉप असतो मोठं आतडं, जिथे काही खनिजे आणि पाणी शोषले जाते। त्याच्यानंतर जे काही तुमच्या शरीराने शोषले नाही आहे ते वेस्ट बनून आपल्या शरीरातून बाहेर पडतं। आता ही एक नीट व्यवस्थित पचनक्रिया आहे। पण आपली नेहमी पचनक्रिया अशीच असते का हो? नाही, कारण आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खात असतो। मित्रांनो, मानव हा नैसर्गिक गुणधर्मांनी बनला आहे, म्हणजेच आपण असेच अन्न खाल्ले पाहिजे जे नैसर्गिक असेल, सरळ प्रकृतीकडून आलेले असेल। पण आपण असे करतो का हो? आपण नेहमी नैसर्गिक खातो का कृत्रिम मानव निर्मिती अन्न खातो? तर ह्याचे उत्तर हेच आहे की आपण नेहमी मानव निर्मितीच अन्न खात असतो, जसं की पिझ्झा, ब्रेड, बर्गर, फरसाण, चिप्स, डब्बाबंद, बॉटलबंद असं अन्न आपण खातो व अशाच अन्नामुळे आपली पचनक्रिया बिघडते। पचनक्रियेच्या चक्रामध्ये गडबड होते। काही अन्न पचले जाते तर काही तसेच पोटामध्ये साठले जाते व याच्यामुळे आपल्याला जाडेपणाला सामोरे जावे लागते। तर मित्रांनो, आपण अशा गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजे जे आपल्या शरीराला नुकसान पोहोचवत आहेत। आपण नैसर्गिक आहोत तर आपण नैसर्गिक अन्नच खाल्लं पाहिजे जे आपल्याला आपल्या प्रकृतीपासून मिळते। मित्रांनो, जेव्हा तुम्ही नैसर्गिक अन्न खाता तेव्हा तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा फॅट साठून राहत नाही, शिवाय तुम्ही निरोगीही राहता। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।